सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माहीम शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक परमपूज्य ब्रह्मीभूत भुवनेश्वर महाराजांना विनम्र अभिवादन. नमस्कार. आज आपणासमोर मंदाकिनी नरेंद्र पाटील प्राथमिक विद्यालयाचा व श्रीमती उषा गंगाधर ठाकूर पूर्व प्राथमिक विभागाचा शैक्षणिक वर्ष 2024-25चा वार्षिक अहवाल सादर करताना आम्हास आनंद होत आहे. 15 जून 2024 रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. त्यानिमित्त शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात संस्था पदाधिकारी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग. शुक्रवार दिनांक 21 जून रोजी विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ रुपाली राऊत यांनी विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. 5 जुलै रोजी विद्यालयात शिक्षक पालक सभा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांनी पालकांशी सुसंवाद साधला. श्री रुपेश म्हात्रे व श्री सत्यजित पाटील या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी परमपूज्य भुवनेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम माहीम शिक्षण संस्थेकडून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री योगेश कमळाकर म्हात्रे, ज्येष्ठ वास्तुविशारद आणि माजी उपाध्यक्ष माहीम शिक्षण संस्था उपस्थित होते. विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ प्रगती पाटील यांनी भुवनेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठुराया. 16 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडी काढण्यात आली. लेझिम नृत्य सादर करण्यात आले. माहीम गावच्या सरपंच माननीय सौ प्रीती पाटील मॅडम या देखील दिंडीत सहभागी झाल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गटसंधान केंद्र पालघर येथील माननीय अर्चना चिंचोलकर मॅडम यांनी विद्यालयाला भेट दिली. दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांना गणितीय खेळ खेळण्यास देण्यात आले. तिसऱ्या दिवशी क्रीडा दिन साजरा करण्यात आला. क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली. बैठे खेळ, मैदानी खेळ यांची माहिती देण्यात आली. खेळाचे महत्त्व सांगण्यात आले. चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नृत्य, पथनाट्य यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केले. 5व्या दिवशी कौशल्य व डिजिटल दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी मोबाईलचे फायदे तोटे सांगितले. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी चिकटकाम, कापडी पिशवी निर्मिती, मुखवटे तयार केले. 6व्या दिवशी विद्यार्थ्यांचा इको क्लब स्थापन करण्यात आला व शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 7वा दिवस समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री सागर गिरीधर पाटील यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले. यावेळी झाडाचे महत्त्व सांगण्यासाठी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थी सतत सतर्क राहावेत म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेविषयी व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. 1 ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माझा आवडता नेता या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. 8 ऑगस्ट रोजी विद्यालयात नागपंचमी हा सण साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेल्या नागांच्या प्रतिमेचे शाळेत पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी नागपंचमीचे महत्त्व सांगितले. 14 ऑगस्ट या दिवशी हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. लोटस आय हॉस्पिटल पालघर विजन सेंटर आयोजित चित्रकला स्पर्धा 14 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. यावेळी परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात आपल्या विद्यालयातील हंसिका मेहेर, ऋद्वी पाटील,
खुशी पाटील या विद्यार्थिनींनी क्रमांक पटकावले. 15 ऑगस्ट रोजी विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. माहीम गावच्या प्रथम नागरिक माननीय सौ प्रीती पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. 17 ऑगस्ट रोजी विद्यालयात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा हा सण विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात साजरा केला. यावेळी फुगेफोडी हा मनोरंजनात्मक खेळ घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी पालक कार्यकारिणी सभा घेण्यात आली. 27 ऑगस्ट रोजी विद्यालयात गोपाळकाला सण मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण वेशभूषा करून प्रांगणात फेर धरून नृत्य केले. या सणाचे औचित्य साधून राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. बालगोपाळांनी दहीहंडी फोडून कार्यक्रम साजरा केला. वेशभूषा स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. दिनांक 5 सप्टेंबर रोजी माहीम शिक्षण संस्थेने शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुदक्षिणा कार्यक्रमाचे आयोजन केले. या समारंभासाठी प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेश पाटील सर, माजी मुख्याध्यापक भुवनेश कीर्तने विद्यालय, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अजय यशवंत ठाकूर, अध्यक्ष माहीम शिक्षण संस्था हे उपस्थित होते. संस्थेने शिक्षकांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन गुणगौरव केला. प्राथमिक विभागातून सहाय्यक शिक्षिका सौ प्रगती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गौरी गणपती उत्सवानिमित्त विद्यालयात चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी मातकामातून गणेश मूर्ती साकारल्या. स्वयं फाउंडेशन माहीम आयोजित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा माहीम परिसरात शैक्षणिक कार्यात हातभार लावते, गरजू विद्यार्थ्यांना मदत करते. या संस्थेने सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. विजयी स्पर्धकांना बक्षिसे दिली. 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री पोकेश पाटील सर यांनी माहिती सांगितली. इयत्ता 3री व 4थी या वर्गाची गीता अध्याय पठण स्पर्धा घेण्यात आली. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी विद्यालयात गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोहक वेशभूषा करून गरबा नृत्य केले. सर्वांनीच नृत्याचा आनंद लुटला. 12 ऑक्टोबर रोजी विद्यालयात दसरा सण साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयात पाटीपूजन करून सरस्वती स्तवन गायले. त्यानंतर विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ प्रगती पाटील यांनी दसरा सणाचे महत्त्व सांगितले. विद्यालयात सखी सावित्री संघाची स्थापना करण्यात आली. वेळोवेळी सभा घेऊन ही समिती आपल्या कार्याचा आढावा घेते. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून शालेय ग्रंथालयातील पुस्तके नियमित वाचायला दिली जातात. विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ मनाली म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले. 26 ऑक्टोबर रोजी दिवाळी सण साजरा करण्यात आला. विद्यार्थी रंगीत पोशाख करून शाळेत आले. विद्यार्थ्यांनी प्रांगणात सुबक रांगोळ्या रेखाटन केले. सभागृहात पणत्या लावून सजावट करण्यात आली. परिसरातील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभात फेरी काढली. फुला मुलांना आवडणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात बालदिन साजरा करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. 26 नोव्हेंबर रोजी विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ मनाली म्हात्रे यांनी संविधान दिनाची माहिती सांगून संविधान उद्दिष्टिकेचे वाचन केले. नवभारत साक्षरता योजनेअंतर्गत प्रौढ साक्षरता वर्ग घेण्यासाठी स्वयंसेवक नेमणूक करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अंगी चपळता यावी, चिकाटी वाढीस लागावी या उद्देशाने दिनांक 2, 3, 4 डिसेंबर 2024 या कालावधीत शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी करून घेण्यात आले
वैयक्तिक व सांघिक अशा स्वरूपात स्पर्धा झाल्या. स्पर्धांमध्ये खिलाडू वृत्तीने प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडल्या. विद्यालयात चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, त्याचप्रमाणे काव्यगायन स्पर्धा घेण्यात आल्या. 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जनता दिन साजरा करण्यात आला. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांमध्ये नकला, अभिनय, नृत्य अशा गुणांचा विकास व्हावा म्हणून दरवर्षी रंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी 30 डिसेंबर रोजी विद्यालयात रंजन कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी संस्था पदाधिकारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 4 जानेवारी रोजी वसई विकासिनी दृककला महाविद्यालय आयोजित बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील रुद्वी पाटील व रुही मेहेर या विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. 3 जानेवारी रोजी विद्यालयात बालिका दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दातांची काळजी कशी घ्यावी व आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी विद्यालयात आरोग्य तपासणी घेण्यात आली. बोईसर कला क्रीडा आयोजित कथाकथन स्पर्धेत आपल्या विद्यालयातील विजयी ठरलेले विद्यार्थी, वेशभूषा स्पर्धेत विजयी ठरलेले विद्यार्थी, क्रीडा स्पर्धेत विजयी ठरलेले विद्यार्थी. रामकृष्ण मिशन सकवार येथे झालेल्या पाठांतर स्पर्धेतील विजयी स्पर्धक. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माहीम ग्रामपंचायतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. या विविध क्रीडा स्पर्धेत आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान आयोजित इयत्ता 4थीच्या मुलांची रामायण परीक्षा घेण्यात आली. यात कुमारी गार्गी पागधरे प्रथम क्रमांक पटकावला. 25 जानेवारी रोजी विद्यालयात शारदोत्सव साजरा करण्यात आला. 26 जानेवारी भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माहीम गावच्या सरपंच सौ प्रीती पाटील मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. तदनंतर विद्यालयात कार्यानुभव रांगोळी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त गावातील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. 29 व 30 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल द बीच प्लाझा रिसॉर्ट केळवे येथे नेण्यात आली. 4 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यालयात माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर सुजाता चुरी उपस्थित होत्या. भगिनींना त्यांनी वाढत्या वयात मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी माननीय सौ नीलमताई राऊत या होत्या. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ रुपाली राऊत यांनी केले, तर सौ मनाली म्हात्रे यांनी आभार मानले. 19 फेब्रुवारी रोजी विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना माहीमच्या किल्ल्यात नेण्यात आले. त्यावेळी संस्था सदस्य माननीय श्री संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याची माहिती सांगितली. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने विद्यार्थ्यांना दाताची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 8 मार्च रोजी विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. इयत्ता 4थीची परिसर भेट शेती, मिठागर, माहीम पोस्ट ऑफिस, माहीमचा ऐतिहासिक किल्ला, जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी नेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ व्हावी या उद्देशाने विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयात मनोरंजनात्मक खेळ, धान्य निवडण्याचे प्रात्यक्षिक, ठसे काम, संगणक प्रात्यक्षिक संगणक कक्षात दिले जाते. कांदा पोहे तयार करणे, शाळेत भेळीचा आस्वाद घेणे असे विविध उपक्रम विद्यालयात राबवले जातात. विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी व्हावा आणि अभ्यासातील रुची वाढावी या उद्देशाने
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत इयत्ता 1ली ते 4थीच्या वर्गाचा आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यालयात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन व पूरक आहार दिला जातो.